Good evening, student. In the last lecture, we have discussed some basic concept regarding with the derivative. In that lecture, we have discussed how we can define the derivative with the help of graph or by the general definition. तिथं आपण बघितलं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. इट इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आपला हा रेट ऑफ चेंज आहे. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर आहे. ठीक आहे, हे आपण त्या बेसिकच्या लेक्चरमध्ये आपण ते स्टडी केलं आहे. आज आपण काय करणार आहोत की काही स्टँडर्ड जे फंक्शन आहेत त्यांचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. हे सगळे जे स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हने एक्झिस्ट होतात, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केले. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसं एक्झिस्ट होतात. ठीक आहे, तर बघा, एक लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची एक पद्धत कशी आहे. आपण एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर काढत असेल तर ह्याला असं सिम्बॉलिकल असं लिहितो आपण, डी बाय डी एक्स ऑफ वाय. ह्याचा मिनिंग काय होतो आहे की आपण वायला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे ह्याचा मिनिंग काय होतो आहे, डी वाय बाय डी एक्स आहे. म्हणजे आपण काय केलं इथं, वायला डिफरन्शिएट करत आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा, इथं डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलचा पण कॉन्सेप्ट आहे. तर वाय जो आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक्स जो आहे तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ठीक आहे, तर बघा, आपण नेहमी डिपेंडंट व्हेरिएबलला इंडिपेंडंट व्हेरिएबलने डिफरन्शिएट करतो. ठीक आहे, तर इंडिपेंडंट व्हेरिएबल हा एक्स आहे, डिपेंडंट व्हेरिएबल हा वाय आहे. ठीक आहे, तर आपण काही स्टँडर्ड फंक्शन जे आहेत त्यांचे आपण डेरिव्हेटिव्स बघूयात. ओके, फर्स्ट फंक्शन आहे आपला एक्स रेस टू एन. याला एफ ऑफ एक्स म्हणा किंवा वाय. आपण बघितलं फंक्शनमध्ये वाय अँड एफ ऑफ एक्स बोथ आर वन अँड द सेम. दिस द एक्स रेस टू एन. हा एन म्हणजे नंबर आहे. मग हा पॉझिटिव्ह इंटिजर असेल किंवा नेगेटिव्ह इंटिजर असेल किंवा रॅशनल नंबर असेल. ठीक आहे, तर बघा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा पॉवरचा नंबर असेल तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी वाय बाय डी एक्स काय येतो आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. म्हणजे काय येणार, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. म्हणजे एक्स रेस टू एनला जर तुम्ही डिफरन्शिएट केलात विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलात तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. इथं बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. ह्याला मला डिफरन्शिएट करायचं आहे. मी ते लिहितो, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे वायला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहे. मग वायचा डेरिव्हेटिव्ह येतो आहे डी वाय बाय डी एक्स. लक्षात ठेवा, वायचा डेरिव्हेटिव्ह हा डी वाय बाय डी एक्स येतो, विच इज इक्वल टू. आता बघा, इथं एक्स रेस टू 5 आहे. म्हणजे ह्याला जर कम्पेअर केलात तुम्ही, एक्स रेस टू एनला जर कम्पेअर केलात तर इथं यांची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येतो आहे, हा पॉवर पुढे येणार आणि हा पॉवर एक्सच्या पॉवरमध्ये एकनी पॉवर कमी होतो आहे. म्हणजे कसं येणार, हा 5 एक्स रेस टू 5 मायनस 1. म्हणजे काय येणार, हा 5 एक्स रेस टू 4 येणार. ठीक आहे, म्हणजे एक्स रेस टू 5चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 5 इंटू एक्स रेस टू 4. सिमिलरली आपण ह्याचासुद्धा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आहे, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह हा डी वाय बाय डी एक्स येतो आहे. आता मी एक्स रेस टू 3/2 आहे, ह्याला एक्स रेस टू एनप्रमाणे येणार, पॉवर पुढे येणार आणि पॉवर एकनी कमी होणार, 3/2 मायनस 1. म्हणजे काय येणार, हा 3/2 एक्स रेस टू जर केला, त्याला 3/2 मायनस 1 जर केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतला तर 1 इंटू 3 3, 2 इंटू 1 2, डिवाइड बाय 2 इंटू 1 हा 2 येईल. म्हणजे किती येणार, हा 1/2. म्हणजे एक्सचा पॉवर किती येतो आहे, 1/2. म्हणजे एक्स रेस टू 3/2 आहे, ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 3/2 इंटू एक्स रेस टू 1/2. ओके, ह्याप्रमाणे आपण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. म्हणजे एक्सचा पॉवर जर नंबर असेल तर त्याला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 प्रमाणे डिफरन्शिएट करा. ठीक आहे, ओके, हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. ओके, एक लक्षात ठेवा की बघा, इथं तुम्हाला तर ह्या गोष्टी लागतील. एक्स रेस टू 1/2 आहे, म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये 1/2 जर असेल, ह्याला जर मला जर असं लिहायचं नसेल, ह्याला दुसऱ्या एका पद्धतीने आपण असं सुद्धा लिहू शकतो, रूट एक्स. ठीक आहे, तर एक्स रेस टू 1/2 किंवा रूट एक्स या दोघांचं मिनिंग एकच होतं. लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या टर्मला जर रूट नको असेल, रूट जर काढायचं असेल तर त्या क्वांटिटीला रेस टू 1/2 करा. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला बघूयात आपण. वाय इज इक्वल टू एक्स आहे. फंक्शन काय आपला, हा एफ ऑफ एक्स आहे. लक्षात ठेवा, वाय म्हणजेच आपला एफ ऑफ एक्स आहे. तर आपल्या आता फंक्शन काय आपला एक्स आहे. आता एक्सला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मी डिफरन्शिएट करणार, याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 येतो. कसं येतो बघा, 1 बघा, वाय इज इक्वल टू एक्स आहे, म्हणजे एक्सचा पॉवर 1 आहे. ठीक आहे, एक्स रेस टू एनप्रमाणे काय येणार, तो पॉवर पुढे येतो आणि पॉवर एकनी कमी होतो. म्हणजे 1 इंटू एक्स रेस टू 0. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही टर्मचा जर पॉवर 0 असेल त्याचा आन्सर 1 असतो आहे. 1 इंटू 1 1. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, आता 1. हे लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती येणार, 1. आता कायमचं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तसं
तर रूट आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, रूट जर नको असेल तर एक्स रेस टू 1/2 लिहू शकताय. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 टाइम्स रूट एक्स येतो. ठीक आहे. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 टाइम्स रूट एक्स. हे तुम्हाला रूट एक्स जर दिसलं, जर असं दिलं असेल d/dx ऑफ रूट एक्स जर विचारलं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 टाइम्स रूट एक्स येणार. लक्षात ठेवा. ओके. आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघू. 1/x आहे, तर 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/x² येतो. 1/xचं डिफरन्सिएशन काय येणार म्हणजे d/dx ऑफ 1/x किती येणार -1/x² येणार. म्हणजे 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय झाला -1/x². म्हणजे कुठेही 1/xचा डेरिव्हेटिव्ह जर आला तर आपण त्याचा आन्सर काय लिहिणार -1/x². सिमिलरली कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. लक्षात ठेवा. कॉन्स्टंट कारण इथं एक्सच नाही आहे. डिफरन्शिएट करायला की कुठंतरी एक तर एक्स पाहिजे व्हेरिएबल. ठीक आहे. तरी आपल्याकडे कुठं एक्स व्हेरिएबल दिसत नाही तर त्यामुळे हा कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे 0. लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. ओके. पुढचा फॉर्म्युला बघू आपण. नेक्स्ट आपण बघूयात की y इज इक्वल टू e⁻⁴ जर असेल तर y इक्वल टू e⁻x असेल तर e⁻xचा डेरिव्हेटिव्ह हा e⁻x येतो आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. हा फार इम्पॉर्टंट आहे. e⁻xचा डेरिव्हेटिव्ह e⁻x. आता तुम्हाला आत्ता जस्ट सांगितलं की सगळे जे फॉर्म्युले आहेत, जे स्टँडर्डचे सगळे फंक्शन आहेत, हे सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हने येतात. ठीक आहे. तर हा जो e⁻xचा डेरिव्हेटिव्ह e⁻x कसा आला आहे, एक एक्झाम्पल मी फर्स्ट प्रिन्सिपलने इथं सॉल्व करून दाखवलं आहे. ठीक आहे. तर बघा, हा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे. dy/dx इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f(x + h - f(x) / h. ठीक आहे. तर आपल्याकडे फंक्शन काय दिलं आहे f(x) म्हणजे आपला e⁻x आहे. आपला जो फंक्शन आहे तो e⁻x आहे. मला फॉर्म्युल्यात काय लागणार आहे f(x + h) लागणार आहे. म्हणजे एक्सच्याऐवजी मी काय रिप्लेस करणार x + h. म्हणजे इथं पण एक्सच्याऐवजी काय येणार x + h येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता मी f(x + h) च्याऐवजी e⁻x + h पुट करणार आणि f(x) च्याऐवजी e⁻x हा डिवाइड बाय आहे तसं होते. हा लिमिट पण आहे तसं होते. तर बघा, आपल्याला माहीत आहे की हा जो ई आहे याच्या पॉवरमध्ये x + h आहे. तर याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. कारण बघा, हे दोन्ही स्टेप इक्विव्हॅलंट आहेत. हे दोन्ही पण स्टेप इक्विव्हॅलंट आहेत. बघा, ह्या दोघांचा बेस सेम आहे. तिकडं साईडला तुम्हाला दाखवतो मी. समजा एक्सचा पॉवर 2 आहे इंटू एक्सचा पॉवर जर 4 असेल, या दोघांचा बेस सेम आहे. आपण एकदाच लिहितो आणि पॉवर आपण ॲड करतो आहे. म्हणजे x⁻⁶ येणार आहे. ठीक आहे. ह्याप्रमाणे आपण करतो आहे. तसं इथं काय ईचा पॉवर x + h आहे. म्हणजे मी e⁻x इंटू e⁻h याला सेपरेट लिहू शकतो आहे. त्याप्रमाणे लिहिलं आहे आपण. हा e⁻x ॲज इट इज h पण आहे तसं होते. ह्या दोघांमध्ये मला e⁻x कॉमन दिसतो, त्याला आपण बाहेर काढूयात. तर बाहेर जर काढला तर काय शिल्लक राहील इथं e⁻h आणि हा तर e⁻x ऑलरेडी बाहेरला कॉमन, म्हणजे तर -1 शिल्लक राहील डिवाइड बाय h. ठीक आहे. तर बघा, हा लिमिट h टेन्स टू 0 आहे. म्हणजे हा x जो आहे तो कॉन्स्टंट झाला. कारण हा जो लिमिट आहे हा डेप्थमध्ये कॉन्सेप्ट आहे. आपल्याला फक्त कॉन्सेप्ट ऑफ लिमिट असल्यामुळे तुम्हाला जास्त इथं थोडंसं कन्फ्युजन होईल. हा लिमिट h टेन्स टू 0 आहे. म्हणजे जिथं जिथं h आहे तिथंच हा लिमिट अप्लाय होणार आहे. एक्सवर लिमिट अप्लाय होत नाही. तर हा लिमिट एक्ससाठी म्हणजे जिथं जिथं एक्स आहे सगळे हे कॉन्स्टंट आहेत. म्हणून मी काय केलं आहे e⁻xला बाहेर काढलं आहे. e⁻xला बाहेर काढलं कारण ह्याच्यावर लिमिटच अप्लाय होणार नाही. मुळात लिमिट अप्लाय होण्यासाठी h कुठंतरी पाहिजे. तर h नाही इथं आपल्याकडे, त्यामुळे आपण याला बाहेर काढलं आहे. ओके. तर बघा, मी ह्याच्यावर लिमिट अप्लाय करणार. लिमिट h टेन्स टू 0 e⁻h -1. आपण परवा कॉन्सेप्ट ऑफ लिमिटमध्ये हा फॉर्म्युला बघितला बघा. लिमिट x टेन्स टू 0 e⁻x -1 डिवाइड बाय x इज इक्वल टू log a. ह्याला तुम्ही ह्याच्याशी कम्पेअर करा. बघा, हे दोन्ही कम्पेअर करा. हे दोन्ही जर कम्पेअर केलात, लिमिट h टेन्स टू 0 e⁻h -1/h, ह्याला जर कम्पेअर केला तर त्याचं उत्तर किती आलं पाहिजे log e टू द बेस c. आणि log e म्हणजे 1 असतो आहे. हा e⁻x ॲज इट इज e⁻x इंटू 1 किती येणार e⁻x. म्हणून e⁻xचा डेरिव्हेटिव्ह हा e⁻x येतो आहे. आपण हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हनं फाइंड आउट केलं आहे. ओके. तर पुढचा फॉर्म्युला बघू आपण. तर पुढचा फॉर्म्युला काय बघा आपला e⁻x. बघा, मगाशी आपण बघितलं e⁻x, हा आहे e⁻x. e⁻xचा डेरिव्हेटिव्ह काय येतो e⁻x इंटू log येतो आहे. तर फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे आपल्याला 2⁻x आहे. तर 2⁻x आपण डिफरन्शिएट करणे इथं लिहायला पाहिजे. तुम्ही डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x लिहायला पाहिजे. तर बघा, ह्या बाजूला मी dy/dx लिहितो आहे. 2 आपण बघा हे लिहिलं म्हणजे काय केलं आपण, ह्या 2⁻x पुढच्या स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह काढतो, हे लक्षात ठेवा. ओके. तर ह्या दोघांना जर कम्पेअर केलात फॉर्म्युलाने, ह्याला जर कम्पेअर केलात तर काय येणार याचा फॉर्म्युला 2⁻x इंटू log 2. म्हणजे 2⁻xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2⁻x इंटू log 2. समजा 5⁻x असेल तर काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह 5⁻x इंटू log ऑफ 5 येणार. लक्षात ठेवा. ओके. ह्याप्रमाणे आपण e⁻xला डिफाईन करू शकतो. पुढचा फॉर्म्युला बघू आपण. ओके. बघा, y इज इक्वल टू sin x आहे. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x येतो आहे. लक्षात ठेवा. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह तो sec² x. sec x चा डेरिव्हेटिव्ह तो sec x इंटू tan x येतो आहे.
कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर कोण विचारलं तर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स येतो आहे. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो आहे. ठीक आहे. साईन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर येतो आहे. म्हणजे कोणी जर तुम्हाला विचारलं साईन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. जसं कॉस इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो आहे मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. तर टॅन इन्व्हर्स एक्सचा येतो डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा इम्पॉर्टंट आहे आणि साईन इन्व्हर्स पण इम्पॉर्टंट आहे. कॉट इन्व्हर्स एक्सचा येतो डेरिव्हेटिव्ह मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. कॉट इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तसं सेक इन्व्हर्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू अंडररूट एक्स स्क्वेअर मायनस 1 येतो आहे. तसं कोसेक इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x इंटू अंडररूट एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके. आणि सगळ्यात शेवटी जे राहिलं होतं लॉग एक्सचा येतो डेरिव्हेटिव्ह 1/x. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लॉग एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/x येतो आहे. तर बघा हे ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ज्याचे डेरिव्हेटिव्ह सीपासून स्टार्ट होतात. आता फॉर एक्झाम्पल कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्हला मायनस साईन आहे. बघा कोसेकचं सीपासून स्टार्ट झालं आहे निगेटिव्ह साईन आहे. इथं पण कॉट सीपासून चालू झालं आहे ह्याला पण निगेटिव्ह साईन आहे. इथं इन्व्हर्समध्ये पण तुम्ही बघू शकता कॉस इन्व्हर्स सीपासून स्टार्ट झालं आहे निगेटिव्ह साईन आहे. इथं पण बघा कॉट इन्व्हर्सपासून स्टार्ट झालं म्हणजे सीपासून स्टार्ट झालं आहे निगेटिव्ह आहे. इथं पण कोसेक इन्व्हर्स आहे सीपासून स्टार्ट झालं आहे ह्याला पण निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे ह्या साईनांनी ट्रिग्नॉमेट्रिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक ह्या दोघांमध्ये जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते सीपासून स्टार्ट होतात ते सगळ्यांच्या डेरिव्हेटिव्हला निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे. ह्याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले आपण डिफाईन केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्सिएशन बघूयात. म्हणजे दोन फंक्शनच्या मध्ये प्लस असेल किंवा दोन फंक्शनच्या मध्ये मायनस असेल तर डेरिव्हेटिव्ह साईन आपण कसं डिस्ट्रीब्यूट करता येईल हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. थँक्यू व्हेरी मच.